नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर जो आहे केमिकल थर्मोडायनामिक हा पाहणं सुरू करणार आहोत। केमिकल थर्मोडायनामिक, केमिकल जो आहे तो शब्द महत्त्वाचा आहे। केमिकल म्हणजे रासायनिक आणि थर्मोडायनामिक, थर्मोडायनामिक म्हणजे चेंज इन एनर्जी। ओके, केमिकल थर्मोडायनामिक, थर्मोडायनामिक म्हणजे चेंज इन केमिकल एनर्जी। ओके, तर या प्रकारचा भाग पाहणार आहोत। म्हणजेच आता आपलं काय थर्मोडायनामिक, थर्मोडायनामिक, थर्मोडायनामिक म्हणजेच काय, तर थर्मोडायनामिक म्हणजेच चेंज किंवा आपण असं त्याला उल्लेख करू शकतो द ब्रँच ऑफ chemistry which deals study of transformation of energy, transformation of energy in physical and chemical process। काय मग थर्मोडायनामिक काय आहे? द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच इज स्टडी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन फिजिकल अँड केमिकल प्रोसेस कॉल्ड थर्मोडायनामिक। थर्मोडायनामिक म्हणजेच काय, केमिकल एनर्जीचा चेंजेस, केमिकल एनर्जी ट्रान्सफर होणे, चेंज होणे, कधी होणे चेंज, केमिकल आणि फिजिकल प्रोसेस असेल त्यावेळेस। तर मध्ये आपण आता एक एक पार्ट पाहणार आहोत। थर्मोडायनामिक पाहत असताना आपल्याला समोरचा पार्ट म्हणजे त्यातला सिस्टीम आणि सराउंडिंग हे दोन शब्द माहीत असणं आवश्यक आहे। तर यामधला थर्मोडायनामिक पार्ट आपल्याला समजला। थर्मोडायनामिक पार्ट म्हणजेच काय, ज्यामध्ये एनर्जी चेंज होत राहते। ठीक आहे, चेंज इन एनर्जी टेक प्लेस, त्याला काय म्हणायचं, थर्मोडायनामिक। आता आपण समोरचा पार्ट सुरू करणार आहोत, तो म्हणजे सिस्टीम आणि दुसरा सराउंडिंग। ओके, तर यामध्ये आता आपल्याला सिस्टीम पाहायची, सिस्टीम म्हणजेच काय, सराउंडिंग म्हणजेच काय, तो पार्ट पाहायचा आहे। मग यामध्ये आपण आता पहिला पार्ट म्हणजेच काय पाहू, हा सिस्टीम काय आहे, सिस्टीम। तर सिस्टीम काय आहे, सिस्टीम म्हणजेच काय, द पार्ट ऑफ युनिवर्स अंडर स्टडी ऑफ थर्मोडायनामिकल प्रॉपर्टी। उदाहरणार्थ हा जो माझ्या हातात पेन आहे, या पेन बद्दलची माहिती सांगणे। ठीक आहे, या पेन बद्दलची माहिती सांगणे म्हणजेच याला सिस्टीम म्हणायचं। आणि या पेनला जर सोडलं, हातात माझा जो पेन आहे त्या पेनला सोडल्यानंतर त्याला जर त्याच्या साईडचा जो भाग घेतला, जो साईडचा म्हणजे पूर्ण युनिवर्सचा म्हणू आपण त्याला। ठीक आहे, त्या युनिवर्सचा पूर्ण जो पार्ट असेल त्याला म्हणायचं सराउंडिंग। जसं आपल्या सराउंडिंग आपण शब्द फॅमिलियर आहेच, काही नवीन शब्द नाही, परंतु सराउंडिंग अर्थ जो इथं समजून घ्यायचा केमिस्ट्रीमध्ये, तर सिस्टीमला सोडून बाकी पूर्ण भाग म्हणजे युनिवर्समध्ये जेवढा भाग प्रेझेंट असेल तेवढा। म्हणजेच आपण आता सिस्टीम बद्दल माहिती पाहू। अ पार्ट ऑफ universe, a part of universe under study of thermodynamic, a part of universe under study of thermodynamic properties, thermodynamic properties called system। म्हणजेच काय, सिस्टीम काय, तर पार्ट ऑफ युनिवर्स आहे। युनिवर्स म्हणजे पूर्ण विश्व, द पार्ट ऑफ युनिवर्स अंडर स्टडी ऑफ थर्मोडायनामिकल प्रॉपर्टी, म्हणजे थर्मोडायनामिक प्रॉपर्टी ज्याच्या अंतर्गत पाहणार आहोत तो पार्ट म्हणजे युनिवर्स। जसं मी तुम्हाला सांगितलं, हा पेन बद्दलची माहिती पाहायची, थर्मोडायनामिकल प्रॉपर्टीज बद्दलची, आणि पेनला आपण सिस्टीम म्हणलेलं आहे। आणि पेनला जो साईडचा भाग आहे पूर्ण युनिवर्सचा, न रूम मध्ये प्रेझेंट असणारा पार्ट, पूर्ण युनिवर्सचा, त्याला म्हणायचं सराउंडिंग। तर आता दुसरा जो कन्सेप्ट पाहणार आहोत आपण
त्यामध्ये काय पाहणार आहोत, सराउंडिंग. काय आपला दुसरा कन्सेप्ट, सराउंडिंग. मग आता सराउंडिंगची व्याख्या काय आहे? सराउंडिंग म्हणजे अ पार्ट ऑफ युनिवर्स, पार्ट ऑफ युनिवर्स other than system called surrounding. काय मग सराउंडिंग? अ पार्ट ऑफ युनिवर्स अदर दॅन सिस्टीम. सिस्टीमला सोडून बाकीचा जो पार्ट असेल त्याला काय म्हणायचं, सराउंडिंग. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं मी सराउंडिंग काय. तर सराउंडिंग म्हणजे युनिवर्सचा सर्व पार्ट, फक्त कशाला सोडवून द्यायचं, त्यामध्ये ॲक्सेप्ट कशाला करायचं, सिस्टीमला. झालं. त्यामध्ये सिस्टीम आणि सराउंडिंग हे दोन पार्ट आपण पाहिले. आता आपण समोरचा जो पार्ट पाहायचा आहे, तो समोरचा जो पार्ट आहे त्यामध्ये आपल्याला सिस्टीमचे टाईप पाहायचे. काय पाहायचं आहे, सिस्टीमचे टाईप. तर सिस्टीमचे टाईप कोणकोणत्या प्रकारचे आहेत त्या प्रकारची माहिती आपल्याला इथे पाहायची आहे. तर मग आपण काय लिहिणार आता हेडिंग यामध्ये, टाइप ऑफ सिस्टीम. काय आपलं आर्टिकल, टाइप ऑफ सिस्टीम. टाइप ऑफ सिस्टीम. या टाइप ऑफ सिस्टीम मध्ये 3 टाइप आहेत. कोणकोणत्या आहेत त्यामध्ये, ओपन सिस्टीम, दुसरा जो आहे क्लोज सिस्टीम, आणि तिसरा जो आहे तो आहे आयसोलेटेड सिस्टीम. तो कोणता आहे, आयसोलेटेड सिस्टीम. म्हणजे ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आणि तिसरा जो पार्ट आहे तो कोणता आहे, आयसोलेटेड सिस्टीम. मग आता ओपन सिस्टीम काय आहे, क्लोज सिस्टीम काय आहे, आणि आयसोलेटेड सिस्टीम काय आहे ते पाहायचं. ओपन सिस्टीम म्हणजेच काय, आता उदाहरणार्थ आपण एक एक भाग घेणार आहोत. टाइप ऑफ सिस्टीम. टाइप ऑफ सिस्टीमच्या किती टाइप आहे, यांच्या 3 टाइप आहेत. त्यामध्ये कोणकोणत्या आहेत, ओपन सिस्टीम आहे, पुन्हा कोणती आहे, क्लोज सिस्टीम, आणि पुन्हा आयसोलेटेड सिस्टीम. तर आपण आता पहिला पार्ट पाहणं सुरू करा आहोत, ओपन सिस्टीम. कोणता पार्ट पाहणार आहोत, ओपन सिस्टीम. तर ओपन सिस्टीम जे आहे, ओपन सिस्टीम म्हणजे सकाळी आपण उठल्यानंतर चहा जो पितो तो म्हणजे एक्झाम्पल काय आहे, ओपन सिस्टीमचं. म्हणजेच उदाहरणार्थ पहा, आपण कप ऑफ टी आहे, ठीक आहे, हा कप ऑफ टी. तर यामध्ये जर आपण सकाळी चहा पित असताना जर 5-10 मिनटं लेट झालं, लेट झाल्यानंतर काय होईल, काय होणार आहे, तर लेट झाल्यानंतर समजा चहा तयार आहे, लेट झालं, लेट झाल्यानंतर तो चहा थंड होईल. आणि काही वाफेच्या माध्यमातून, कारण की चहा गरम असतो, तर इव्हापरेट होतो, काही पार्ट इव्हापरेट होतो. म्हणजेच लिक्विडचा कन्व्हर्जन कशामध्ये होतो, व्यापरमध्ये, वेपरमध्ये होतो. म्हणजे काही पार्ट, काही मायक्रो क्वांटिटी म्हणू आपण त्याला, काही पार्ट हा ॲटमॉस्फिअरमध्ये जाईल, कशाचा आहे, मॅटरचा, आणि थंड गरम चहा जो आहे तो थंड होईल. 2 गोष्टी झाल्या. एक म्हणजे वाफेच्या माध्यमातून काही पार्ट, खूप कमी पार्ट या क्वांटिटीमधला कमी होईल, आणि गरम चहा आहे तो थंड होईल. म्हणजे 2 गोष्टी घडल्या. एक तर त्यातला मॅटर कमी झाला, एक्सचेंज झाला, ठीक आहे, आणि पुन्हा काय झालं, एनर्जी चेंज झाली. म्हणजे अगोदर हॉट होता, त्यानंतर कोल्ड झाला, ठीक आहे, 10 मिनिटानंतर. म्हणजे याच्यावर काय माहिती सांगता येईल ओपन सिस्टीममध्ये, त्याबद्दलची अशी माहिती सांगता येईल. अ सिस्टीम दॅट exchange, a system that exchange energy and that exchange energy and matters with surrounding. A system that exchange energy and matter with surrounding. मॅटर म्हणजे तो प्रमाण, पार्टिकल्स. एनर्जी म्हणजे हॉटकडून कोल्डकडे तयार झाला तो भाग.
surrounding. A system that exchange energy and matter with surrounding called ओपन सिस्टीम. त्या सिस्टीमला काय म्हणायचं मग? ओपन सिस्टीम. फॉर एक्झाम्पल काय? टी इन ओपन कप. फॉर एक्झाम्पल काय आहे? टी इन ओपन कप म्हणजे चहा कशामध्ये आहे? चहा कपमध्ये. तो कप कसा आहे? ओपन आहे. तसं आपण इथं डायग्राम काढली होती, ठीक आहे. आणि त्या डायग्रामच्या माध्यमातून आपण असं समजून घेतलेलं होतं. हा जो आहे ओपन कप आहे, ठीक आहे. आणि यामध्ये काय होणार? व्हॅपरच्या माध्यमातून मॅटरसुद्धा चेंज होणार, ठीक आहे. आणि एनर्जीसुद्धा चेंज होणार. म्हणजे हॉट असेल तर काय होईल? तो कोल्ड होणार आहे काही वेळानंतर, ठीक आहे. याला म्हणायचं ओपन सिस्टीम. आता दुसरा पार्ट, ती कोणती? क्लोज सिस्टीम, ठीक आहे. आता आपल्याला काय पाहायचं? क्लोज सिस्टीम. ओपन सिस्टीम झालं, आता आपल्याला काय पाहायचं आहे? क्लोज सिस्टीम. ओके. तर क्लोज सिस्टीम मध्ये काय पाहायचं? आता पहा दुसरा पार्ट जो आहे क्लोज सिस्टीम. क्लोज सिस्टीम मध्ये काय लिहिता येईल पहा? क्लोज सिस्टीम. तर क्लोज सिस्टीम मध्ये काय आहे? अ सिस्टीम, इकडे पहा आता, अ सिस्टीम दॅट exchange, a system that exchange energy. काय एनर्जी एक्सचेंज करतो? एनर्जी. बट नॉट मॅटर विथ surrounding, not matter with surrounding, called close system. आता क्लोज सिस्टीम काय? अ सिस्टीम दॅट एक्सचेंज ओनली एनर्जी अँड नॉट मॅटर, त्याला काय म्हणायचं? क्लोज सिस्टीम. उदाहरणार्थ कप ऑफ टी आहे, ठीक आहे. असा कप ऑफ टी आहे, याच्यात अशा प्रकारचा पार्ट आहे, चहा आहे, टी आहे. आणि आपण काय केलं मग? आता याला जे आहे ते प्लेटनं कव्हर केलं. म्हणजे हा काय केला आपण? या प्लेटनं असं याला कव्हर केलेला पार्ट आहे, ठीक आहे. हा जो आहे काय केला आपण? प्लेटनं याला कव्हर केलं. कव्हर केल्यामुळं काय होणार? हा आता आपण 5 किंवा 10 मिनिटानंतर जर हा चहा पिला, म्हणजे चहा आलेला आहे पण 10 मिनिटं आपल्याला काही कारणास्तव उशीर झाल्यामुळं 10 मिनिटांनंतर किंवा 15 मिनिटांनंतर जर चहा जर पिला, तुम्हाला थंडा वाटेल, म्हणजे गरम राहणार नाही, थंडा वाटेल. परंतु इव्हापरेट किंवा व्हॅपरायझेशन याचं होणार नाही. पार्टिकल बाहेर पडणार नाहीत, पार्टिकल तिथेच राहतील. याला वरच्या टॉप लेवलला जातील आणि ते थंड होऊन ड्रॉपच्या माध्यमातून खाली पडतील. थोडक्यात सांगायचं काय की यातला एनर्जी चेंज होईल पण मॅटर मात्र बाहेर जाऊ शकत नाही, कारण तो क्लोज आहे, त्याला प्लेटनं कव्हर केलेला आहे, ठीक आहे. मग याचं एक्झाम्पल काय राहणार? आता टी इन क्लोज कप. टी कशामध्ये घ्यायची? क्लोज कप. कप जो आहे तो कप कसा असणार आहे? क्लोज, म्हणजे त्याला प्लेटनं कव्हर केला. ओके. आता आपल्याला थर्ड सिस्टीम पाहायची. यामध्ये आपण 2 सिस्टीम पाहिल्या, क्लोज सिस्टीम, ओपन सिस्टीम. आता आपल्याला थर्ड सिस्टीम पाहायचे आणि ती थर्ड सिस्टीम म्हणजेच कोणती आहे आपल्याला पाहायची? ते थर्ड सिस्टीम म्हणजेच आहे आयसोलेटेड सिस्टीम. कोणती आहे ती? आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम काय? अशी सिस्टीम ज्यामध्ये एनर्जी चेंज होत नाही, मॅटर सुद्धा चेंज होत नाही, ज्यामध्ये आपण थर्मॉसमध्ये चहा आपण ठेवू शकतो किंवा कॉफी काय जे असेल ते,
म्हणजे थर्मासमध्ये चहा ठेवल्यानंतर तो चहा जो आहे तो त्यातली एनर्जी चेंज होणार नाही, जशाला तसा गरम राहील, मॅटरसुद्धा चेंज होणार नाही. म्हणजे सिस्टीम दॅट डज नॉट एक्सचेंज मॅटर अँड एनर्जी विथ द सराउंडिंग कॉल्ड आयसोलेटेड सिस्टीम. ठीक आहे. मग आपण काय लिहिणार माहिती? अ सिस्टीम दॅट does not exchange energy and matter with surrounding, that does not exchange energy, a system that does not exchange energy and matter with surrounding called isolated system. असं सिस्टीम ज्यामध्ये एनर्जी आणि मॅटर हे दोन्ही सुद्धा काय होत नाही, चेंज होत नाहीत, जशाला तसे राहतात. तसा चहा थर्मासमध्ये आपण येतो, थर्मासमध्ये 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं जरी उशीर झाला, थर्मासमध्ये चहा जर ठेवला असेल त्याची एनर्जी म्हणजे तो गरमच राहील, एनर्जी चेंज होणार नाही, मॅटरसुद्धा चेंज होणार नाही. ठीक आहे. मग एक्झाम्पल काय आहे यामध्ये? एक्झाम्पल आहे टी इन थर्मॉस फ्लास्क. टी इन थर्मॉस फ्लास्क. मग आपण कशी डायग्राम काढू शकतो? इथे अशा प्रकारचा हा जो कप आहे काढलेला आपण. ठीक आहे. त्यानंतर थर्मॉस म्हणजे त्याला डायग्रॅमॅटिकली असं दाखवू, जो ॲक्च्युली डायग्राम वेगळी असते पण सायंटिफिक याच्यानुसार दाखवायची झाली तर याला आपल्याला अशा प्रकारे दाखवता येते. ओके. तर हा जो आहे थर्मॉसचा पार्ट आहे. ठीक आहे. आणि याच्यात जर आता चहा जर ठेवला, असा कप ऑफ टी जर ठेवला, तर हा कप ऑफ टी आपल्याला यामध्ये एनर्जी चेंज होणार नाही आणि मॅटरसुद्धा चेंज होणार नाही. म्हणजे दोन्ही चेंज होत नाही. कशामध्ये? टी इन थर्मॉसमध्ये. ठीक आहे. या प्रकारचा पार्ट. तर इथे ह्या सिस्टीम आणि टाईप हा पार्ट संपलेला आहे. म्हणजे आपण थर्मोडायनामिक्सची डेफिनेशन घेतली, सिस्टीम घेतला, सराउंडिंग घेतले, टाईप ऑफ सिस्टीम घेतले. आता आपल्याला समोरचा पार्ट पाहायचा आहे. तो समोरचा जो पार्ट आहे तो आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. काय आहे तो? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे प्रॉपर्टी ऑफ सिस्टीममध्ये पाहायचं. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय आहे? द प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम दॅट डज नॉट डिपेंड अपॉन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. किंवा प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम ज्यामध्ये काय आहे? द प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम दॅट डिपेंड अपॉन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. त्याला काय म्हणायचं? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजेच काय? अ प्रॉपर्टी प्रॉपर्टीज सुद्धा म्हणू शकतो. प्रॉपर्टीज of system that depend upon a property of system that depend upon amount of matter present in system. This property called property of system that depend upon amount of matter present in system called extensive properties. Extensive property.
एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. तर प्रॉपर्टीज पण म्हणू शकतो आपण त्याला, इथं अनेक वचन घेऊ शकतो. ठीक आहे. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज काय आहेत? प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम दॅट डिपेंड अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम, प्रेझेंट इन सिस्टीम कॉल्ड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय? तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज आहेत किंवा अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये ती कशावर डिपेंड असते? कशावर डिपेंड असते? द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. फॉर एक्झाम्पल मास व्हॅल्यूम्स. मास व्हॅल्यूम. तर मास व्हॅल्यूम हे शब्द आहेत. मला सांगा, एखादा सिस्टीम आहे त्याचा मास बदलला, मास बदलला म्हणजेच त्याची प्रॉपर्टी चेंज झाली, म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड आहे. म्हणजे उदाहरणार्थ पहा, हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट आहे आणि हा एक पार्ट आहे. ठीक आहे. असे 3 पार्ट आहेत. या 3 पार्टमध्ये ओके, या 3 पार्टमध्ये सबस्टन्स सारखाच आहे. ठीक आहे. हे 3 पार्ट आहे, या 3 पार्टमध्ये उदाहरणार्थ इथे काय आहे आपण कन्सिडर करू. इथे यामध्ये जो आहे वाटर आहे, समजून घ्याच. इथे पण वाटर आहे, इथे पण वाटर आहे, असं कन्सिडर करू. आता यामध्ये पहा, अ प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम दॅट डिपेंड अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम कॉल्ड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कॉल्ड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्झाम्पल कोणते आहेत? मास व्हॅल्यूम. मला सांगा, इथे ए बी सी 3 बीकर आहेत, त्या 3 बीकरमध्ये काय आहे? वाटर आहेत. आता ह्या वाटर आहे तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशी आहे? तर ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचं एक्झाम्पल आहे. म्हणजे इथे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड आहे? मॅटरवर. मॅटरवर डिपेंड आहे. म्हणजेच काय? इथे मासमध्ये चेंज आहे, इथे मास फरक आहे, मास दुप्पट झाला, इथे दुप्पटच्या वर आहे. म्हणजे यामध्ये मास बदल होत राहतो. जर मास बदल होत राहतो, चेंज होत राहतो, ते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. ह्या म्हणजे तिन्ही जे आपण दाखवले, तिन्हीमध्ये काय आहे? क्वांटिटी ऑफ वॉटर हे काय आहे? किंवा व्हॅल्यूम म्हणू त्याचं. तर व्हॅल्यूम काय आहे? कारण वॉटर आपण घेतलेलं आहे, तर व्हॅल्यूम काय आहे? चेंज आहे. हे व्हॅल्यूम चेंज होतो, व्हॅल्यूम चेंज आहे म्हणजेच काय आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. ठीक आहे. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज या प्रकारची, कारण की यामध्ये व्हॅल्यूम चेंज होत आहे. ठीक आहे. म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीच्या मध्ये काय आहे? डिपेंड कशावर आहे? ती त्यांच्या अमाऊंट ऑफ मॅटरवर प्रेझेंट आहे. अमाऊंट ऑफ मॅटर चेंज झाला, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इथं क्रिएट होते किंवा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा तो कन्सेप्ट आहे. त्यानंतर आता आपल्याला दुसरी प्रॉपर्टी पाहायची. ती दुसरी प्रॉपर्टी जी आहे ती आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. ती काय आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. इंटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज काय? त्यामध्ये काय आहे? प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम which does not depend, properties of system which does not depend upon amount of matter present in system. Amount of matter present in system. A properties of system which does not depend upon किंवा depend on amount of matter present in the system called intensive properties. Intensive properties.
ठीक आहे. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज काय आहे? अ प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम विच डज नॉट डिपेंड अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सिस्टीम कॉल्ड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये एक्झाम्पल काय आहे? त्यामध्ये आहे मेल्टिंग पॉइंट, त्यानंतर बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर या प्रकारचे एक्झाम्पल इथे आपण देऊ शकतो. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, एटीसी भरपूर आहे तशी. आता इकडे पहा, याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर कसं होणार? समजा उदाहरणार्थ हा एक बीकर आहे, हा एक बीकर आहे ज्यामध्ये वाटरच आहे, आणि हा एक बीकर आहे. 3 बीकर आहेत, ठीक आहे. 1, 2 आणि 3. मला सांगा या तिन्हीमध्ये काय आहेत? वाटर आहे. याच्यात सुद्धा काय आहे? वाटर आहे. याच्यात सुद्धा काय आहे? वाटर आहे, ठीक आहे. मग आता मला सांगा, तिन्हीमध्ये वाटर आहे, या तिन्हीमध्ये वाटर डिफरंट आहे, डिफरंट आहे तरी सुद्धा याची एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी वेगळ्या प्रकारची असू शकते. परंतु जर याचं टेम्परेचर जर पाहिलं किंवा याचं बॉइलिंग पॉईंट पाहिला, म्हणजेच काय वाटरचा आहे बॉइलिंग पॉईंट, सर्व वाटरचा बॉइलिंग पॉईंट आहे, तिन्ही वाटरचा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे? 100 डिग्री सेल्सिअस. काय आहे म्हणजे ए वॉटर, बी वॉटर, सी पण म्हणजे 1, 2, 3 हे वॉटरच कंटेनिंग बीकर आहे. या तिन्हीचा बॉइलिंग पॉईंट काय राहणार? 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे तिन्हीची इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी जी आहे ती बॉइलिंग पॉईंट आपण इथं सांगितली ती काय आहे? 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मॅटरवर डिपेंड आहे का? नाही. म्हणजे याचा मॅटर कमी आहे म्हणजे याची बॉइलिंग पॉईंट कमी राहील, याचा मॅटर जास्त आहे बॉइलिंग पॉईंट जास्त राहील, याचा मॅटर खूप जास्त आहे मग बॉइलिंग पॉईंट जास्त राहील, असं होईल का? नाही. मॅटरवर डिपेंड बॉइलिंग पॉईंट राहत नाही. वाटर कमी असो, जास्त असो किंवा खूप जास्त असो, याचा बॉइलिंग पॉईंट तिन्ही बीकरमध्ये, याला जर बॉईल केलं तर बॉइलिंग पॉईंट याचा 100च येईल, याला जर बॉईल केलं तर याचा बॉइलिंग पॉईंट 100च येईल, याला बॉईल केलं तर याचा बॉइलिंग पॉईंट हा 100च येईल. म्हणजे तिघाचा सुद्धा बॉइलिंग पॉईंट 100च येणार. म्हणजेच वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 आहे. तुम्ही क्वांटिटी कमी घ्या, क्वांटिटी जास्त घ्या. तर अशा प्रकारच्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं? त्याला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणायचं. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच काय? अशी प्रॉपर्टी जी सिस्टीमच्या म्हणजे मॅटरवर, अमाऊंट ऑफ मॅटर जे सिस्टीममध्ये प्रेझेंट असेल त्याच्यावर डिपेंड राहणार नाही. ओके, थँक्यू.